नागपूरमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी आंदोलन पुकारलं। नागपूरच्या वराडी चौकात हे आंदोलन करण्यात आलं। शेकडो अंगणवाडी सेविका रस्त्यावर उतरल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता, त्यामुळे पोलिसांनी अंगणवाडी सेविकांची धरपकड केली। अकोला इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आशा स्वयंसेविकांनी धरणं आंदोलन केलं। केंद्र शासनाकडून वेतनात वाढ मिळवून देण्यात यावी, तसंच किमान वेतन लागू करत शासकीय सेवेत सामावून घ्यावं, या प्रमुख मागण्यांसह हा संप पुकारण्यात आला। संपाचा हा 12वा दिवस असून आशा वर्कर्सनी काळ्या साड्या, काळी रिबीन बांधून केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली। छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात शासकीय परिचारिकांनी आंदोलन सुरू केलंय। या महिन्याचा पगार 23 तारीख झाली तरी झालेला नाही, या मुद्द्याला घेऊन हे आंदोलन सुरू आहे। जर आज पगार झाला नाही तर उद्यापासून काम बंद आंदोलन करू, असा इशारा परिचारिकांनी दिला आहे। रायगडमध्ये कोळी बांधवांनी अलिबाग इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। जनगणनेत कोळी समाजाची नोंद। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। अनुसूचित जमातीमध्ये होते, मात्र त्याचे जातीचे दाखले अवैध ठरवले जातात। या मुद्द्यावर कोळी समाज आक्रमक झाला। याशिवाय डिझेल परतावा त्वरित मिळावा, कोळीवाड्यांचं सीमांकन करावं, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। दिल्लीतील संविधान सदनात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली। यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांनीही पुष्पांजली अर्पण केली। छत्रपती संभाजीनगरच्या पडेगावात 2 गट आपापसात भिडले। एका घरासमोर 4 मुलं बसल्याच्या कारणावरून ही वादावादी झाली। या वादावादीचं रूपांतर लाठ्या काठ्यांमध्ये आणि दगडफेकीत झालं। या प्रकरणी दोन्ही गटातील 64 जणांना अटक करण्यात आली आहे। युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दादर रेल्वे स्टेशनच्या रेल्वे ट्रॅकवर रेल रोको आंदोलन केलं। तलाठी भरतीतील महाघोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी आंदोलकांनी केली। तसंच एमपीएससीच्या 2014 मधील जाहिरातीत सर्व प्रवर्गांच्या जागाही वाढवण्याची मागणी करण्यात आली। या आंदोलनामुळे काही काळ लोकल वाहतूक खोळंबली। त्यानंतर आरपीएफ जवानांनी आंदोलकांना ट्रॅकवरून हटवलं आणि वाहतूक पूर्ववत करण्यात आली।